केली आणि त्यांनी ही जी मदत केली त्या मदतीच्या माध्यमातून आम्ही गॅरंटी घेतली की ही जी मदत करत आहात ती मदत आपल्याकडे पुन्हा रिफंड होणार आहे त्या पद्धतीनं. तर त्या पद्धतीनं आपलं काम चालू आहे. या आम्ही असं ठरवलं होतं की आरोग्य सेवा आपल्या समाज बांधवाला द्यावी. आरोग्य सेवा समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेने एक आरोग्य सेवा समिती तयार केली. त्याचे अध्यक्ष आमच्या रचिताताई बिडवई आहेत, पण रचिताताई काही कारणामुळे येऊ शकल्या नाहीत. त्यांनी खूप पुढाकार घेऊन श्री वासवी माता चॅरिटेबल हॉस्पिटलची स्थापना आम्ही केली. या 1 जून 2024 रोजी केली. या ठिकाणी एक MBBS MD डॉक्टर, PMS डॉक्टर आणि बाकीचा स्टाफ, आम्ही ती पूर्णपणे लॉसमध्ये चालावं लागलो. भाऊ, आम्ही गेल्या वर्षी 12 लाख रुपये लॉसमध्ये होती ती, पण आम्ही सांगितलं की 50 रुपये फक्त फीस घ्यायची आणि त्या माध्यमातून आपल्या समाज बांधवाचे असेल किंवा भाऊचे जे विचार आहेत आपल्या समाज बांधवाचे तर कराच करा, त्याच्याशिवाय बाकीचा समाज बांधव जो गरजवंत समाज बांधव आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे आम्हाला त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं. आम्ही तेच केले आता की जे काही आपण वैद्यकीय सेवा द्यायला लागलो त्या दवाखान्यामध्ये आपल्या समाजाला तर प्राधान्य आहेच आहे, परंतु याशिवाय बाकीचा जो गरजवंत समाज आहे 50 रुपये फीसवरती त्यांचं आपण ट्रीटमेंट करतो. आणि काही सर्जरी वगैरे करायचे असतील तर अशा सर्जरी करणं जे गरजवंत लोकांना सुद्धा 50% सर्जरी करायचा आपण त्या डॉक्टरकडून काम करून घेतो. अशा पद्धतीनं वासवी माता चॅरिटेबल हॉस्पिटलची आपण स्थापना केलेली आहे. यासाठी आपण स्त्रीरोग निदान शिबिर घेतलं, मधुमेह रक्तदाब हृदयरोग शिबिर घेतलं, अस्थिरोग मेदुमंका विकार शिबिर घेतलं आणि होमिओपॅथिक शिबिर घेतलं. आणि अशा प्रकारचे आपण शिबिर घेऊन आपला जो ट्रस्ट आहे ते ट्रस्ट गाव पातळीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण घेतच असतो आणि घेते आहोत. आपल्या सुधीर भाऊच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 30 जुलै रोजी आपण वृक्षारोपण करत असतो. हा कार्यक्रम चालूच झालेला आहे. आजपर्यंत जवळपास 20,750 वृक्षारोपणाचा कार्यक्रम केलेला आहे आणि हा पुढे चालू राहणार आहे. रक्तदान शिबिराचाही कार्यक्रम आपण घेत असतो भाऊ. त्यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिर घेतलेले आहेत. दुसरे काम केलं आपण आपल्या वासवी माता या महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेच्या माध्यमातून वासवी माता मंदिर बांधकामासाठी अर्थसहाय्य करायचं आम्ही ठरवलं. गादिवाड साहेबांना सांगितलं